ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजुडा, मानपाडा आणि वागळेतील काही भाग वगळता प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। परिणामी गुरुवारी 26 डिसेंबर रोजी रात्री 12 ते शुक्रवार 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमध्ये रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी। दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले। अंमली पदार्थ विकणाऱ्या एका महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मेफेड्रॉन पावडर अर्थात MD या अंमली पदार्थासह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ MD पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर, महेश महाले, कलगोंडा बन्ने, महिला पोलीस नायक हुंडे आदींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन तरन्नुम फनसोपकर या महिलेला ताब्यात घेतले। त्यांच्या अंगझडती घेतला असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली 102 आणि 200 ग्रॅम MD पावडर आढळली आहे। त्याच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। 26 जानेवारी 2025 म्हणजेच आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत। या यादीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळाली नाही। मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं मराठी रंगभूमीच्या 175 वर्षाच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला। त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। 26 जानेवारी 2025 साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चित्ररथाबाबत आधीच सांगितलंय, त्यावरून वारंवार सांगण्याची आवश्यकता नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात। आपल्यालाही बोलवण्यात आले, मात्र त्यातील 15 चित्ररथ रस्त्यावर असतात। बाकी एका ठिकाणी लोकांकरिता पाहण्याकरिता ते ठेवले जातात। आलटून पालटून राज्यांना संधी मिळते। गेल्या 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली, म्हणूनच यावर्षी आपल्याला संधी मिळाली नाही। मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी देण्यात आली नव्हती। त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही। पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही समावेश करणार असाल तर महाराष्ट्राचा करा। यामध्ये रूटीन आहे, त्यामुळे कुठलाही वेगळेपण नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणेतर्फे हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचं यंदा 25वे वर्ष असल्यामुळे
4 महिन्यांआधीपासूनच आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे। तसंच 25वे वर्ष असल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी आणि संस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्तानं दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते। ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात। या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात। तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसंच शहरातील संस्थांचा या स्वागत यात्रेत सहभाग असतो। ठाणे शहरात कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं। यासाठी गुढीपाडव्याच्या महिनाभर किंवा 1.5 महिना आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते। बैठकीत शहरातील विविध तसंच गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे 4 महिन्या आधीपासूनच आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे। या संदर्भातील बैठक काल पार पडली। या बैठकीत शहरातील साधारणतः 20 संस्थांनी सहभाग नोंदवला होता। विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। तसंच यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष होत असल्यामुळे यंदाची ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीनं करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे। तसंच जानेवारी महिन्यापासून कार्यक्रम सुरू करण्याचं त्यांचं नियोजन आहे। यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। या संदर्भातील पुढील बैठक सोमवारी 6 जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनी दिली आहे। 12 जानेवारी रोजी विवेकानंद दौड तसंच त्या अनुषंगानं विविध कॉलेजमध्ये भारत 2047 युवकांचा सहभाग या विषयावर डॉक्टर उदय निरगुडकर, प्राध्यापक मिलिंद मराठे तसंच करंजीकर आणि विजय जोशी यांची व्याख्यानं घेण्याचं ठरवलंय। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन देखील न्यासाच्या वतीनं करण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी संस्थांनी तसंच विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये भारतमाता पूजनाचे कार्यक्रम व्हावे असंही आवाहन करण्यात आले। जास्तीत जास्त सोसायट्यांनी या कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आणि यात्रेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं करण्यात आलं आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्याच्या उद्देशानं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहेत। नियोजित वेळापत्रकानंतर या विशेष सेवा चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। मुंबई मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान 2 हार्बर मार्गांवर CST ते पनवेल दरम्यान 2 अशा एकूण 4 सेवा चालवण्यात येणार आहेत। तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या स्थानकांदरम्यान 4 सेवा चालवण्यात येणार आहेत। तसंच गर्दी आणि गरजेनुसार त्यांची संख्या देखील वाढवली जाऊ शकते। या गाड्यांची वेळ लवकरच जाहीर केलं जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर गर्दी अपेक्षित असल्यानं या ठिकाणी अतिरिक्त GRP तसंच RPF तैनात करण्यात येणार आहे।